लोकसभेत कदाचित तुम्हाला अपेक्षित असं चित्र दिसलं नाही, त्यानंतर जेव्हा इथे पहिल्यांदा आलात, डोकं टेकवलं, काय संवाद होता तो? मी थकणार नाही, मी रोखणार नाही, मी कोणासमोर कधीही झुकणार नाही, हा त्यांचा मला वाटतं मला दिलेला मंत्र आहे, जो ते नेहमी त्यांच्या भाषणात म्हणायचे. तुमच्या लेकाची तुम्ही दसरा मेळाव्यामध्ये अगदी खास ओळख करून दिली, त्याला राजकारणात रस आहे. पंकजाताई दौऱ्याला सुरुवात करताना आवर्जून त्यांच्या शक्तीस्थळावर, त्यांच्या प्रेरणास्थळावरती येतात, गोपीनाथ गडावरती येतात, मुंडे साहेबांचे आशीर्वाद घेतात आणि मगच पुढे जातात. काय भावना असते ही? खरं तर मी इथून जेव्हाही कुठेही जाते मी जरूर थांबून बाबांचं दर्शन घेते. मी हेलिपॅडच इथे बनवलेलं आहे की इथे मुंडे साहेबांचं हेलिकॉप्टर नेहमी उतरायचं. तिथे मी परमनंट हेलिपॅड बनवलेलं आहे आणि मुंडे साहेबांचं हेलिकॉप्टर म्हणजे अगदी छोटी छोटी मुलं पण म्हणायची मुंडे साहेबांचंच हेलिकॉप्टर, अजूनही ते मुंडे साहेबांचंच हेलिकॉप्टर म्हणतात. आणि तिथे हेलिपॅड बनवलाय. तर मी कुठेही सभेला जाताना गाडीने जाऊ, कुठेही जाऊ, मी ह्या परळीमध्ये शिरताना आणि बाहेर जाताना बाबांचे आशीर्वाद घेते. लोकसभेत कदाचित तुम्हाला अपेक्षित असं चित्र दिसलं नाही, त्यानंतर जेव्हा इथे पहिल्यांदा आलात, डोकं टेकवलं, काय संवाद होता तो? काही नाही, मी नेहमी बाबांकडे हीच प्रार्थना करते की त्यांचं नाव मोठं करणे एवढी क्षमता माझ्यात नाही, लहान नाही झालं पाहिजे. आणि जीही घटना माझ्या जीवनामध्ये घडेल ती घटना मी कधीही स्वीकारली पाहिजे योग्यपणे. मला असं वाटतं की मी ती स्वीकारली म्हणून मी इथे उभी आहे. कारण कुठलीही पराभव असो विजय असो, आपण तो एका स्थितप्रज्ञतेने स्वीकारला पाहिजे, हे मी शिकलेली आहे गेल्या 10 वर्षामध्ये. आणि बाबांचा अंतिम संस्कार याच ठिकाणी झाला होता. जेव्हा मी एकदा बाबांच्या राख सावरल्यानंतर एकदा आले 10व्याला का काय पूजाला, तर मी पाहिलं इथे लोकांनी ताटं भरून ठेवलेली आहेत, नैवेद्य ठेवलेत, लोकांनी पत्रिका ठेवल्या त्या लग्नाच्या साहेब म्हणून. आणि त्या दिवशी मला वाटलं की मी असं नाही ठेवू शकत, इथे मला काहीतरी केलं पाहिजे. मी 12 डिसेंबर 2014ला भूमिपूजन केलं आणि 3 जूनला अमित शहाच्या हस्ते लोकार्पण केलं. मी केवळ तेवढ्या 3-4 महिन्यात हे उभारलेलं आहे आणि कमळाच्या फुलात बाबा विसावलेले आहे. बाबांचं, मुंडे साहेबांचं कोणतं वाक्य, कोणती शिकवण तुम्हाला प्रत्येक संघर्षात प्रेरणा देते? खूप संघर्ष तुम्ही मगाशी म्हणालात गेल्या 10 वर्षात तुम्ही पाहिला. दाखवते. येस. मी थकणार नाही, मी रोखणार नाही, मी कोणासमोर कधीही झुकणार नाही, हा त्यांचा मला वाटतं मला दिलेला मंत्र आहे, जो ते नेहमी त्यांच्या भाषणात म्हणायचे. ते माझ्यासाठी त्यांनी दिलेला एक म्हणतो ना आपण, एक बिहेव कसं करायचं राजकारणामध्ये, कसं तुझं वर्तन असलं पाहिजे, तर हे असलं पाहिजे. रुकायचं नाही, थकायचं नाही, झुकायचं तर नाहीच नाही. त्यांचा मेन बाणास्त्र होता. ते कधी कोणा विषयाला घाबरले नाही, थकले. ते माझ्यामध्ये आहे. त्यांनी माझ्यामध्ये काहीतरी देऊन गेले जाताना, आणि हे त्यांनी जे दिले हे माझं कर्तव्य आहे. मी उतरणार नाही, मी मातणार नाही, मी घेतला वसा टाकणार नाही, हे माझं वर्तन आहे आणि हे माझं कर्तव्य. मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर म्हणजे कार्यकर्त्यांचं आणि तुमचं वैयक्तिक प्रचंड मोठं नुकसान झालं, पण त्याचबरोबर असंही बोललं गेलं की मुंडे साहेबांच्या जाण्यानं हा बीड जिल्हा 15 वर्ष मागे गेला, अशी भावना खूप जणांकडनं व्यक्त झाली. साहजिक आहे, ते ग्रामीण विकास मंत्री देशाचे झाले आणि ते जर राहिले असते तर या जिल्ह्याला खूप खूप भरभरून त्यांनी दिलं असतं. नक्कीच जिल्हा मागे गेला त्यांच्या जाण्याने. पण मी म्हटलं ना, कोणती घटना जेव्हा घडते त्याच्यानंतर काय पडसाद असतात त्याच्यावर स्थितप्रज्ञपणे पाहावं लागतं. साहजिक आहे, भावनिकपणे मी मुंडे साहेबांच्या मृत्यूला न हाताळता काय हा नियतीचा डाव आहे म्हणून त्याच्याकडे जेव्हा पाहत होते, तेव्हा मग नंतर मी पालकमंत्री झाले, प्रीतम खासदार झाली आणि आम्हाला जे करता येईल त्या 5 वर्षात, जे म्हणजे अगदी आसमान ठेंगणं करता आलं तरी मी लोकांसाठी करायचा प्रयत्न केला. आणि लोक म्हणतात, विरोधक देखील म्हणतात. मतदारसंघाचा तुम्ही मगाशी उल्लेख केलात की बाबांचा मतदारसंघ पण आता कमळ नाही, तर हे कमळ नसताना परळीचा, बीडचा विकास, म्हणजे बीडमध्ये कमळ नाही असं नाही म्हणू शकत, पण परळीचा विकास किंवा परळीचं स्वप्न कसं पूर्ण करणार? त्याच्याहीसाठी काही प्लॅन असतील ते आता मला कळणार नाही, पण नक्की असतील. मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीत काही गोष्टी ठरलेल्या आहेत, पण कमळ इथे आहे. मुंडे साहेब ज्याच्यात विसावले ती समाधी एक भव्य कमळ आहे आणि त्यांचं आयुष्य कमळाला फुलवण्यासाठी गेलेलं आहे. आणि त्यामुळे कमळ बॅलेट पेपरवर नसलं तरी लोकांच्या हृदयात आहे आणि विकासावर त्याचा परिणाम नाही होऊ देणार, हा माझा निश्चय आहे.
तुमच्या लेकाची तुम्ही दसरा मेळाव्यामध्ये अगदी खास ओळख करून दिली. त्याला राजकारणात रस आहे? राजकारणात नक्कीच रस असतो प्रत्येकाला, कारण ते बघत ते मोठे झालेले असतात. तो तर किती लहान होता मी राजकारणात आले तर त्यांनी हेच पाहिलंय मग सगळं. आणि तो मोठा होता तर मीडिया एवढा स्ट्रॉंग झाला होता, त्यामुळे काही लपवणं शक्य नव्हतं त्यांच्यापासून. कोणी आरोप केले, काही झालं, सगळं तो पाहत होता. आवडतं त्याला राजकारण, पण राजकारणात येण्याचा वगैरे असा कुठलाही तो हेतू नव्हता. मी त्याचं नाव घेतलं आणि तो तिथे नाव घेणारे सगळे उभे राहत होते, तो उभा राहिला, पण तो लोकांना दिसत नव्हता आणि लोकांना उत्सुकता होती मुंडे साहेबांचा नातू, माझा मुलगा बघायची. त्याने पुढे बोलवा म्हणून तो 4 पावलं पुढे चालून आला. तर ती काही एंट्री वगैरे नव्हती. त्याच्या एवढंसं पाहिलेलं होतं लोकांनी, भगवानगडावर मुंडे साहेबांवर गेला होता, त्याला भगवान बाबांचे दर्शन करायचे होतं म्हणून तो आला होता. मुंडे साहेबांचं हेलिकॉप्टर आलं ही आजही या सगळ्यांची भावना असते. मुंडे साहेबांचा प्रवास बैलगाडीपासून ते हेलिकॉप्टरपर्यंत झाला असं सगळेजण नेहमी म्हणतात, पण तुमचा प्रवास सुरू हेलिकॉप्टरनं झाला, मग तुम्ही लोकांमध्ये मिसळलात. तर म्हणजे या सगळ्या प्रवासाकडे म्हणजे आत्ता आपण आहोत गोपीनाथ गडावरती, मुंडेंची लेक माझ्यासोबत आहे आणि बाहेर हेलिकॉप्टर तयार आहे टेक ऑफसाठी. ते हेलिकॉप्टर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आहे. ते हेलिकॉप्टर वैभव नाही, ते हेलिकॉप्टर टेक्नॉलॉजी आहे. कमी वेळात जास्त काम करण्यासाठी आहे. हेच मुंडे साहेबांचे संस्कार आहेत. तुम्ही कोणत्या टेक ऑफची वाट बघताय आत्ता या क्षणी? मी या टेक ऑफची वाट बघते की माझ्या मागे जो फोटो आहे आणि जी समाधी आहे त्यांची राहिलेली सगळे स्वप्न माझ्या हातून पूर्ण करावे, इतकं माझ्यामध्ये गुण असावे, ह्या टेक ऑफची वाट बघते.